राम राम मंडळी, जय खानदेश. तुमच्यासाठी ना मस्त रेसिपी लई होती, म्हणजेच भाकरवडी रेसिपी. दरवेळेस बाहेर ना काही खावा ना, थोडं घर पण मेहनत करा, थोडं घरनं पण टेस्टफुली दे का. सेम टू सेम बाहेर नाही भाकरवडी जशी लागत तशीच घर बनवू शकतोस आपण. एकदा नक्की ट्राय करा. भाकरवडी बनवण्यासाठी ना मैदा लिहा ना, त्यानं मीठ टाका, ओवा टाका, हातवर मसळीशीन. त्यांना मोहनसाठी तेल नाही तर तूप टाका ना, आणि हातवर मसळा छान असं. मसळीशीन वगैरे असं गोळा बांधायला आला पाहिजे, मग ते रेडी राहस मोहनसाठी. त्यानंतर पाणी टाकी टाकी मस्त पीठ भिजिल्या. पीठ भिजीशीन मस्तपैकी कडकच राहू द्या पीठ. मळी लिहा ना 5-10 मिनिटासाठी साईडला ठेवू द्या रेस्टसाठी. त्यानंतर एवढं सगळं लिहिलं मी त्यांसाठी अख्खा धना, जिरं, बडीशोप, पांढरी तीळ आणि खोबऱ्याने किसली ना मी असा सगळं सारखाच क्वांटिटी मध्ये ना सारखाच प्रमाण मा. त्यानंतर गॅस ऑन करीशीन, त्यानं कढई ठेवा. कढई गरम झाली त्यानंतर हे सगळं टाकी द्या आणि छान खरपूस भाजणं पडत माच. लाल व्हाईना कलर त्यांना चटणी, धना पावडर, हळद, मीठ, चाट मसाला टाकीशीन. तेलही फ्राय करा जोपर्यंत ते लाल होत नाही. भाजा सॉरी हा. लाल वगैरे प्लेटमा काढल्या आणि त्याला गारू द्या. ते गार झाल्यानंतर मिक्सरना भांडामा टाका आणि त्यांना थोडीशी साखर टाका नी, छोटी वाटी अर्धी. त्यानंतर हा मसाला रेडी आपलावाला. हा मसाला टेस्ट खूप छान लागत बरं का. त्यानंतर जे आपण पीठ भिजवलं होतं त्यामधलं गोळा लिहावा, परत 1-2 मिनिटं मसळीशीन आणि त्या गोळ्याला लाटील्या बारीक, मस्तपैकी बारीक लाटाना आणि चौकन कट करल्या. आता इमलीन चटणी लावा. मी इमलीन चटणी तुम्हाला सोबत शेअर करसू रेसिपी. थोडीच लावा आणि जास्त ओलं ओलं नाही ठेवा ना. त्यानंतर मसाला भरा. मसाला पण थोडं थोडंच लावा, नाही तर बाहेर निघ असतो. जसं ओलं ओलं नाही करा ना. आजूबाजूला पाणी लावा आणि गोल गोल राऊंड करत या. राऊंड आउट टाईट असला पाहिजे आणि लास्टला पाणीला अशी टाईटली चिपकाड द्या, जेणेकरून ते निघाल नको तेलमा. आणि मस्त कट करल्या. का कट करीशीन म्हणजे त्याला हातवर प्रेस करा थोडंसं. वय आकार तयार करीशीन. त्यानंतर गरम गरम तेल माय ना बारीक गॅसवरच मस्त क्रिस्पी होईस्तोवर, कुरकुरीत होईस्तोवर तळा ना त्याला. बारीकच गॅसवर ठेवा ना. मेन काय म्हणतात त्याला, मेन गोष्ट आहे. त्यानंतर परतावा द्यावा ना आणि मस्तपैकी बारीक गॅसवर कुरकुरीत होईस्तोवर तळीशीन. वय आता देखू शकतो भाकरवडी सेम टू सेम बाजारातली जशी भेट असत तशी तशी लागस. एकदा नक्की ट्राय करा. खूप क्रिस्पी, खूप टेस्टी, खूप छान. मेहनत कमी पण छान लागस, एकदम भारी. मला तर खूप जास्त आवडणे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर सगळं करा, टोटल करा.